तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय नवीन अपडेट आलेली आहे। उदाहरणार्थ फेब्रुवारीच्या हप्त्याचा वितरणाचा GR हा कधी येणार, त्याचसोबत फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण कधी होणार, हप्ता अजून लांबणीवर जाणार काय, त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये KYC न केलेल्या कारणाने किंवा KYC चुकीची झालेल्या कारणाने अपात्र करण्यात आलं होतं किंवा त्यांना हप्ता आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार काय, आणि हप्त्याला जर विलंब होत असेल तर मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च एकत्रितपणे मिळणार काय। तर या सर्व गोष्टींची माहिती समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण कधी होणार। तर सर्वप्रथम लाडक्या ताईंनो, हप्ते वितरणाला विलंब होत आहे ही गोष्ट 100% खरी आहे, कारण आतापर्यंत हप्ते वितरणाचा GR तरी यायला पाहिजे होता, किमान GR तरी आतापर्यंत यायला पाहिजे होता। पण लाडक्या ताईंनो, अजूनपर्यंत वितरणाचा GRच प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे हप्त्याचं वितरण कधी होणार हे सध्या तरी कुणालाही सांगता येत नाही। पण लाडक्या ताईंनो, हप्ते वितरणासंदर्भात फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही संभाव्य तारखा समोर येत आहे। तर या तारखेवर सुद्धा हप्त्याचं वितरण होईल अशा बातम्या समोर आहेत। काही तारखा अशा प्रमाणे आहेत की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 18-19 तारखेच्या जवळपास ते 20-22 तारखेच्या जवळपास या 4 ते 5 दिवसात 20व्या हप्त्याचं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण होण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे। म्हणजेच मराठी नववर्षाच्या दिवशी लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता हा वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि हप्त्याचं जर वितरण 19 ते 20 तारखेच्या दरम्यान होत असेल तर त्या संदर्भातला GR हा 12 ते 13 तारखेच्या जवळपास यायला पाहिजे होता, पण GR अजूनपर्यंत आला नाही। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारला सुद्धा GR येण्याची शक्यता आहे, आणि आज जर GR आला नाही तर लाडक्या ताईंनो 100% सोमवारला GR हा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि हप्त्याचं वितरण हे 18 ते 19 तारखेच्या जवळपासच होणार आहे। आता यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला होता, ज्या महिलांना KYC दुरुस्ती केली असेल अशा सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्याचसोबत ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे 3ही हप्ते मिळाले नव्हते पण त्या महिलांनी जर KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांना समोरचा हप्ता मिळणार आहे, पण पेंडिंग लाभ हा नेहमीप्रमाणेच मिळणार नाही। या अगोदर सुद्धा जून जुलै महिन्यात काही महिलांना अपात्र करण्यात आलं होतं, पण त्यांना सुद्धा पेंडिंग लाभ हा मिळालेला नाही। त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा तुम्हाला फेब्रुवारीचा लाभ मिळेल पण पेंडिंग लाभ मिळणार नाही जर तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर। आणि जर अजूनपर्यंत KYC दुरुस्ती केली नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण तारीख ही संपत आलेली आहे आणि एकदा का KYC दुरुस्तीची तारीख संपली तर पुन्हा तुम्हाला चान्स मिळणार नाही। त्याचसोबत ज्या महिलांनी KYC केलीच नव्हती अशा महिलांसाठी सध्या तरी कुठलंही ऑप्शन तयार नाही आहे, आणि त्यांच्यासाठी नवीन काही जर अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच अपडेट राहा। सध्याच्या स्थितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता हा 18 ते 19 तारखेच्या दरम्यान म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येणार असल्याची बातमी समोर येत आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर काळजी करू नका, नक्कीच तुम्हाला हप्ता हा 18 ते 20 तारखेच्या दरम्यान येणार आहे आणि लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी अधिवेशनादरम्यान दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, हप्त्याला उशीर होईल पण हप्ता नक्की येईल। आणि हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, उदाहरणार्थ हप्त्याचा जर GR आला किंवा हप्ते वितरणाला डायरेक्ट सुरुवात झालं तर सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला नेहमी सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळत असतो। त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याप्रमाणे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल
तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.